जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. आज आपण पाहणार आहोत सौ जयश्री कामटेताई यांची यशस्वी सेंद्रिय मिश्र फळबाग. श्री दयानंद लोहारसर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या शेतामध्ये विविध प्रकारची फळझाडे, नैसर्गिक शेती पद्धती आणि कमी खर्चात घेतले जाणारे दर्जेदार उत्पादन पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये सौ जयश्री कामटेताई स्वतः त्यांच्या शेताची माहिती देणार असून सेंद्रिय शेतीमुळे झालेला सकारात्मक बदल देखील सांगणार आहेत. श्री दयानंद लोहारसर यांच्यासोबत व्यावसायिक सहकारी डॉक्टर संदीप भोसले तसेच मार्केटिंग हेड रीमा सोलसे हे देखील सेंद्रिय शेती आणि शेतकरी विकास उपक्रमामध्ये कार्यरत आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही आहे आमची मिक्स फ्रूट फार्मिंग 7 महिन्याची बाग. हे पाहू शकता, छान पेरू लागलेले आहेत. हे पहा, मस्त आणि खूप सुंदर अशी डेव्हलप झालेली आहे. अगदी एकसारखे दिसतील. हे नारळ, मोहगनी आणि हे आंबे. हे पहा, छोटे छोटे आंबे लागलेले आहेत. मोहर आलेला आहे. त्याही पेक्षा छोटे आंबे आहेत. 7 महिन्याच्या बागेला पाहू शकता, प्रत्येक झाडाला आंबे आहेत आणि मोहर आहे. थँक्यू मिस्टर दयानंद लोहार सरांना, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बाग खूप छान आलेली आहे. या बागेमध्ये आल्यानंतर असं वाटतं की ही झाडे आहेत ही आपल्याशी बोलतायत. गेले वर्षभर सरांचं मार्गदर्शन मिळालं खूप छान पद्धतीनं. हे पाहू शकता, काही झाडांना फोम लावलेले. वाव, क्वालिटी पाहू शकता आपण पेरूची. सुंदर. हार्वेस्टिंग करावी लागेल 4 दिवसात. बागेचं वैशिष्ट्य असं की आपण ह्याला कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही. परत एकदा सांगते आवर्जून, कुठल्याही प्रकारचे केमिकल वापरलेले नाही. खूप सुंदर अशी डेव्हलप झालेली आहे. आंबा आहे 450, पेरू आहे 3200 आणि नारळ लावलेले आहेत आपण 125 झाडे. प्रत्येक क्वालिटी खूप सुंदर आहे. हे पाहू शकता. आज आम्ही या ठिकाणी फॉर्म लावण्यासाठी आलेलो आहोत. खूप छान पद्धतीने बाग डेव्हलप झालेली आहे. परत एकदा मनापासून शेती तज्ञ मिस्टर दयानंद लोहार सर यांचे खूप आभार की त्यांनी स्वतःची शेती आहे या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. हे पहा, त्यांचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. थँक्यू सो मच सर. तुमचे आभार मानाल तेवढेच कमी आहे. बाग अगदी एकसारखी समुद्रासारखी दिसते. कुठेही झाड वर खाली कमी जास्त अजिबात झालेले नाही. खूप छान प्रकारे डेव्हलप झालेले आहे. पेरूही छान आलेले आहेत. थोड्याच दिवसामध्ये आपण याचे हार्वेस्टिंग घेणार आहोत. धन्यवाद. खूप छान. काही फुलं लावलेले आहेत, ते पेरू मोठे झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी. 1 मिनिट हा सोडून पाहते जरा. हे आहे बागेतील पहिलं फळ. ह्याची क्वालिटी पाहू शकता आपण. हे पहा, खूप छान आलेलं आहे. शेतकरी म्हणून खूप अभिमान वाटतो की आपण काहीतरी करून दाखवले. खूप लोकांनी नावे ठेवली की 2 फुटावर झाडे लागतात का,
त्याला माल लागतो का आणि असं शक्य होईल का ते पायी पासून इथपर्यंत अगदी दूर दूरपर्यंत पाहिलं तुम्ही तर फक्त तुम्हाला हिरवीगार झाडे दिसतील. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता माराणासारखं आहे, डोंगर आहे बाजूला. खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. शेती करावी तर अशी करावी, प्रत्येकाने सरांचं मार्गदर्शन घ्यावं, त्याचप्रमाणे शेती करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू सो मच. धन्यवाद. जिथे सत्य तिथे आम्ही.